नमस्कार, मी डॉक्टर सम्राट जानकर पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आपण गटफिट क्लबमध्ये हा नोव्हेंबर महिना पाइल्स अवेअरनेस मंथ म्हणून साजरा करत आहोत। पाइल्स अवेअरनेस मंथमध्ये पाइल्सची बद्दल जास्तीत जास्त जनजागृती करावं म्हणून रोज एक व्हिडिओ हा आमच्या चॅनलवरती आम्ही घेऊन येत आहोत। आजचा विषय हा खूप महत्त्वाचा विषय आहे, जो की आपण प्रत्येक जण ऐकलेला आहे। उष्णता वाढली म्हणून पाइल्स झालं, हे कितपत सत्य आहे? उष्णतामुळे पाइल्स होतो का आणि त्याचा संबंध काय, ह्याबद्दलच आपण आज डिसेक्शन करणार आहोत, सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, उष्णता वाढली, जो की बाहेरील वातावरणातला उष्णता आहे, जसं की उन्हाळा आहे, किंवा शरीरामधलं उष्णता आहे, जसं की ताप वगैरे येणं किंवा खूप तिखट तेलकट खाणं, ह्या गोष्टींमुळे पाइल्स होतो का? खरं सांगायचं तर दोन्हीचा एकूण एकाला संबंध नाही, पण इनडायरेक्ट दोन्हीमध्ये एक कनेक्शन आहे, तोच आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, बाहेरील उष्णता वाढणं म्हणजे उन्हाळा आहे आणि जास्त उन्हामध्ये फिरणं, त्यामुळे घाम येणं आणि आपल्या शरीरामधलं पाण्याचं प्रमाण कमी होणं म्हणजे डिहायड्रेशन होणं, त्यामुळे आपलं शौच कडक होणं म्हणजे कॉन्स्टिपेशन होणं, त्याच्या प्रेशरमुळे पाइल्स होणं हे शक्यता आहे। किंवा काही पेशंटमध्ये तेलकट तिखट जास्त खाणं, त्यांच्यामध्ये डिहायड्रेशन होणं, किंवा त्याच्यामुळे ॲनल रिजन गुदाशयाच्या तिथं विजा होणं, त्यामुळे पाइल्स किंवा फिशर होणं हे शक्यता आहे, होऊ शकतं, पण एकूण एकाची संबंध डायरेक्टली नाही। तरी एखादा जर करता बाहेरील उष्णता किंवा जास्त तेलकट तिखट खाण्यामध्ये येत असेल, तशा व्यक्तीनं पाणी जास्त घेणं, फायबर म्हणजे फळं भाजीपाला वगैरे जास्त घेणं, शरीरावरती हलके व्यायाम करणं, मलासन आहे, पवनमुक्तासन आहे, वज्रासन आहे, अनुलोम विलोम आहे, असे व्यायाम करणं आणि आपल्या शरीराची काळजी घेणं, हे सगळं जर का त्या केलं, टॉयलेटवरती जास्त न बसणं, हे सगळ्या गोष्टी जर का त्या केलेल्या असेल, तर उष्णता असेल किंवा नसेल तरी आपणाला पाइल्स होणार नाही। आणि हे इतकंच खरं आहे, जितकं शक्य तितकं उष्ण वातावरणामध्ये राहणं गरजेचं नाही, त्यावेळेला बाहेर उन्हामध्ये फिरणं वगैरे टाळणं गरजेचं नाही। आणि आपणाला चवीचं वाटते म्हणून जास्त तेलकट तिखट खाणं, उष्ण खाणं, ह्या गोष्टी जर का आपण अवॉइड केलं, किंवा काही लोक सांगतात की उष्ण पदार्थ म्हणून सांगतात, असं काही नसतं, पण शक्यतो आपल्या शरीरासाठी चांगलं नाही, त्यामुळेच आपले मोठे लोक सांगतात, तशा गोष्टी टाळणं तो आपल्या पचनसंस्थेसाठी सुद्धा देखील चांगला आहे आणि आपणाला पाइल्स होण्यापासून रोखण्यासाठी सुद्धा गरजेचं आहे। तर मित्रांनो, उष्णतेमुळे पाइल्स होत नाही, पण उष्ण गोष्टींमुळे डिहायड्रेशन झालं तर त्या गोष्टींमुळे पाइल्स होण्याची शक्यता असतो। उष्णता शक्यतो टाळा, आणि जर का टाळू शकलं नाही, पाण्याचं प्रमाण फायबरचं प्रमाण वाढवा आणि पाइल्स आपण ह्या गोष्टीमुळे टाळू शकतो। तरी मित्रांनो, हा जो काही मन आहे उष्णतामुळे पाइल्स होतो, ह्याबद्दल तुम्हाला चांगली माहिती भेटली असावी। आमचा जर का हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमचा चॅनल गटफिट क्लब सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना पाहण्यास पाठवून द्या। आणि तुम्हाला पाइल्सबद्दल काही आणखीन समजून घ्यायचं असेल, कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, आम्ही जो काही शक्य आहे तो त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू। आणि हा महिना पाइल्स अवेअरनेस मंथ आहे, त्यामुळे दररोज एक पाइल्सबद्दलचा व्हिडिओ गटफिट क्लबवरती आम्ही रिलीज करणार आहोत। उद्याचा व्हिडिओ न विसरता पहा। धन्यवाद।